मित्रांनो, तुम्ही जर यूट्यूबर बनणार असाल तर व्हिडिओ लक्ष देऊन ऐका. पुढे जाऊन तुमचं चॅनल डिमॉनिटाईज होईल किंवा तुमचं चॅनलच डिलीट होईल. असे व्हायला नको असेल तर व्हिडिओ लक्ष देऊन बघा. तुम्हाला माहीत असेल की यूट्यूबची पॉलिसी नवीन आली की 25 जुलै 2025च्या नंतर जो पण यूट्यूबर असा कंटेंट अपलोड करेल म्हणजे लो इफर्ट किंवा इनऑथेंटिक असेल तर चॅनल डिमॉनिटाईज होईल किंवा चॅनल बंदच होईल, डिलीट होईल. असं चॅनल डिमॉनिटाईज आणि डिलीट करायचं चालू पण झालं. जे AI व्हिडिओ बनवत होते असे अनेक लो इफेक्टचे चॅनल डिमॉनिटाईज आणि डिलीट व्हायला लागले. तुम्हाला काय चुका करायच्या नाहीत यासाठी लक्ष देऊन ऐका. आज आपण जाणून घेऊया की कोणते चॅनल यूट्यूब डिलीट करतंय किंवा डिमॉनिटाईज करतंय. तर तुम्ही चुकून पण असं चॅनल चालवत असेल तर बंद करा, नाहीतर तुमची पूर्ण मेहनत बेकार होईल. सगळ्यात आधी साईडला तुम्ही एक चॅनल बघू शकता. चांगलं यूज आहे, चांगली अर्निंग होत होती, पण हे आत्ताच्या टाईमला हे चॅनल डिलीट झाले. कारण हे चॅनल फोटोला स्लाईड करून व्हिडिओ बनवत होते. व्हॉईस पण AI लावत होते, सिम्पल रॉ व्हॉईस. आता हे चॅनल डिलीट झाले. हे एक चॅनल बघितलं तर हे चॅनल AI आहे. व्हिडिओ पण AI, व्हॉईस पण AI असेल तर चॅनल डिलीट होते. असं नाही की सगळे चॅनल AI डिलीट होते. त्यात स्वतःचा आवाज पाहिजे, स्वतःची क्रिएटिव्हिटी पाहिजे. आता कुठले चॅनल डिलीट होतात तर पहिलं तर कॉम्पायलेशन सारखे व्हिडिओ असलेले, म्हणजे दुसऱ्याचे व्हिडिओ जोडून तयार केले असेल, म्हणजे त्यात स्वतःचं काम काहीच क्रिएटिव्हिटी नसेल, म्हणजे स्वतःचा आवाज, स्वतःचा फेस लावला नसेल तर असं चॅनल डिलीट किंवा डिमॉनिटाईज होते. मिनी व्लॉगसारखे चॅनल मॉनिटाईज होतात. त्याचा काही प्रॉब्लेमच नाही. त्यात आपला व्हॉईस असतो, फेस असतो, त्यामुळे याचा काही प्रॉब्लेम नाही. डायलॉग व्हिडिओ कोणत्या तरी मूवीचे एकच डायलॉग घेऊन फक्त लिफ्टिंग करणे, म्हणजे फक्त फोटो हलवत असाल आणि एकाच डायलॉगवर काम करत असाल तर ते रियूज कंटेंट म्हणून चॅनल डिमॉनिटाईज होणार. तर तुम्ही वेगवेगळ्या डायलॉगवर काम करत असाल तर वेगळा ऑडिओ असेल तर मॉनिटाईज होईल. रिपीट डायलॉगवर काम करायचं नाही, नाहीतर डिमॉनिटाईजचा खतरा आहे. कार्टून व्हिडिओ मॉनिटाईज होतेच, कारण आपण स्वतः बनवत असतो, आपलाच आवाज असतो, कार्टून आपणच डिझाईन करत असतो आणि ॲनिमेशन पण आपणच करतो, आवाज देतो. असे चॅनलला काय घाबरायची गरज नाही. फक्त कार्टून बनवले आणि अपलोड केलं तर चालणार नाही. आपली स्वतःची मेहनत पाहिजे. गेमिंग व्हिडिओ जर तुमचं चॅनल गेमिंग असेल, म्हणजे गेमचं रेकॉर्ड करून अपलोड केलं असेल, त्यात तुमचं व्हॉईस आणि फेस नसेल तर प्रॉब्लेम येऊ शकतो. जर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बोलत असाल आणि फेस असेल तर काही प्रॉब्लेम नाही होणार. AI व्हिडिओ तयार करताना यूट्यूब काय म्हणतं, व्हॉईस पण AI असेल आणि व्हिडिओ पण AIचा असेल आणि स्क्रिप्ट पण AIची असेल तर असं चॅनल मॉनिटाईज होणार नाही. यूट्यूब काय म्हणतं, व्हिडिओमध्ये ह्युमन टच असला पाहिजे. AI व्हिडिओ करताना आपला स्वतःचा आवाज असला पाहिजे, आपली क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. तरच ते मॉनिटाईज होईल. ग्रीन स्क्रीन असेल तर आपला आवाज जास्त असला पाहिजे, फेस पण जास्त दिसला पाहिजे, रिॲक्शन द्यायला पाहिजे सारखे त्या व्हिडिओमध्ये. एका कोपऱ्यात बसून फेस लावून शांत व्हिडिओ बघत असाल तर त्याचा काय उपयोग होणार नाही. व्ह्यूज येतात पण चॅनल मॉनिटाईज होत नाही. जास्त बोललं पाहिजे, रिॲक्शन दिली पाहिजेत आणि फेस जास्त दिसलं पाहिजे तर चॅनल मॉनिटाईज होईल.